अकोल्यातील मुकेश टुंडलायत या जिम्नॅस्टिक प्रशिक्षकानं केलेल्या लैंगिक छळ प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिली आहे। अकोल्यातील एका क्रीडा संकुलात चालणाऱ्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक असलेला मुकेश गेल्या 4 वर्षांपासून या लहानग्यांवर लैंगिक अत्याचार करत होता। पीडित मुलांच्या तक्रारीनंतर मुकेशला अटक करण्यात आली आहे। कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात नियमित सुनावणीला कालपासून सुरुवात झाली आहे। फिर्यादीसह 3 साक्षीदारांची तपासणी केली गेली। पीडित मुलीचे वडील सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते। कोपर्डी बलात्कारानंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा मोर्चात जोर धरू लागली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरू करून असं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार या प्रकरणी नियमित सुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाणे पोलिसांनी एका कारवाईच्या दरम्यान युरेनियम सदृश पदार्थाचा साठा जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची किंमत तब्बल 24 कोटींच्या घरात असल्याचं कळतंय। जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये युरेनियमचं प्रमाण 80 ते 87% दरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवर 2 इसम युरेनियम सदृश पदार्थ घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली।